नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5ची, 9.5ची घ्यायची आहे आपल्याला घडी। त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाचं घ्यायचं आहे गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। बघा, याप्रमाणे आपल्याला माप टाकायची। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हे माप तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता। तर हे आपण आता फक्त माप दाखवलेत। तर ह्याप्रमाणे आपण ब्लाऊजची कटिंग करतोय। बघा, 10 इंचाची घ्यायची आहे गळा उंची आणि 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी। हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मोंढ्यामध्ये आपण कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार दिलेला आहे आणि इथे द्यायचा आपल्याला छान असा गळ्याचा आकार। बघा, ह्याप्रमाणे आपण गळ्याचा आकार देणार आहे। त्याच्यानंतर इथून आपण असं 1 इंच मोजून आणि इथे आपण ही रेष मारून घेतली। तर त्या रेषेची आपल्याला काही संबंध नाही आहे, पण मी तुम्हाला सहजच असं दाखवलं आहे। फक्त ती रेष मारली म्हणजे आपल्याला तिथे डिझाईन करायची। आता कॅनव्हास बंद बाजूकडे ठेवून जो आपण ब्लाऊजवरती गळा आखला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। जी रेषा आपण खालच्या साईडची रेषा आखलेली आहे तीच रेषा आपल्याला इथे आखून घ्यायची। बघा, आणि सेंटरला सुद्धा एक रेष मारायची। त्याच्याने काय होईल, आपल्याला कॅनव्हासवरती गळा आखायला सोपं जातं। आता घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो गळा आखून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच कॅनव्हास ठेवून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे। इथे सेंटर काढायचा। इथे आपल्याला मोंढ्याची बाजू कट करायची। बघा, जसं आखलं आपण तसंच कट केलं। नंतर घेतला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं आणि मोंढ्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची। पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कॅनव्हास घ्यायचं ज्याच्यावर आपण गळा आखलाय। सेंटर लावायचा, 2 पिना लावायच्या आणि जी रेषा मारलेली आहे त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी छान असा आपण आज गळा बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा, आता पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। शिलाईला धक्का लागणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची आहे। आता कट झाल्यानंतर पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे आपल्याला कट मारायचे। बघा, त्याच्याने आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर हे पलटी करायला सोपं जाईल। बघा, याप्रमाणे आपण हे पलटी करायचं आणि वरतून दाबटीप मारून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारून घ्यायची। त्याच्याने आपला जसा गळा तयार केला आपण तसाच तो तयार होईल। अगदी सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाईन आहे मैत्रिणींनो, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल आपण कशी डिझाईन बनवली ते। तर बघा, अगदी सुंदर असा गळा तयार झाला। कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। आता उरलेला जो भाग आहे तो कपड्याचा सगळा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा कपडा दिसतो तो कट करायचा आपल्याला। आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। तर खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। बघा, आता कमरेला पट्टी आपण नंतर लावणार आहे। आता पेपर घेतला, डबल फोल्ड घडी केली आणि बंद बाजूकडे करून इथे एक रेष मारून घेतली। वरती पण थोडीशी रेष मारून घ्यायची। आता त्या रेषेपासून खाली आपल्याला 2 इंच मोजायचं आहे। मध्ये सेंटरला सुद्धा आपल्याला एक रेष मारून घ्यायची म्हणजे 2 इंचाचे निम्मा आपण 1 इंच करून आणि तिथे एक रेष मारून घेतली। बघा, जो आकार दिला आपण तो कट करून घ्यायचा। इकडे सुद्धा एक सेंटरला अशी रेष मारून घ्यायची आहे। आता आपण एक कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली साधारण 1 इंचाची, त्याला डबल फोल्ड केलं आणि तिला अशी टिप मारून घ्यायची। टिप मारून झाल्यानंतर आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला करायचं पलटी। बघा, याप्रमाणे पलटी केली
आपण अशा दोऱ्या ह्या बनवून घेतल्यात आणि ते आपल्याला करायचे आता कट। साधारण आपण 3 इंचाचे तुकडे कट करायचे। बघा याप्रमाणे 3-3 इंचाचे तुकडे आपण कट केले। आता आपण जे आखलाय पेपर त्याच्यावरती आपल्याला हे सेंटरला शिलाई मारत चालायचं आहे। एकदम खेटून खेटून आपल्याला ते नॉट सगळे लावून घ्यायचे आहेत आणि सेंटरला शिलाई मारत चालायचं। बघा याप्रमाणे आपण पूर्ण डिझाईन लावून घेतली। आता ते जी शिलाई मारली त्याच्यावरती आपण ही एक नॉट लावून घ्यायची। बघा याप्रमाणे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची। त्याच्याने काय होतं आपली डिझाईन एकदम परफेक्ट अशी पॅक होते आणि दिसायलाही सुंदर दिसते। बघा इथे आपण हे लावून घेतल्यानंतर आता आपल्याला हे नॉटचं आहे ना एक पदर उचलायचा आणि एकावर एक ठेवून म्हणजे एकाआड एक एक इकडे असं आपल्याला त्याची डिझाईन बनवायची ह्याप्रमाणे। एकाआड एक डिझाईन आपल्याला बनवत चालायची आहे। बघा एक साईड आपली पूर्ण झाली। आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसंच करायचं आहे। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली। उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय पेपरच्या बाहेर तो कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला करायची पायपिंग। तर पायपिंगसाठी आपण ब्लाऊजला जो कपडा वापरलेला आहे तो ग्रीन कलरचा तोच आपण घेतला। क्रॉस पट्टी काढली आणि एक बाजूने फोल्ड करून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची। बघा याच्यावरती आता जितकी आपल्याला पायपिंग जाड बारीक हवी तितकी ठेवायची आणि शिलाई पुन्हा मारून घ्यायची आणि सुंदर अशी पायपिंग आपल्याला बनवायची। बघा आता याचं आपल्याला सेंटर काढायचं ह्याप्रमाणे आणि ब्लाऊजचं आपल्याला असं सेंटर काढायचा। सेंटरला सेंटर लावून इथे पिन लावून घ्यायची। इकडे सुद्धा आपल्याला दोघं साईडनी अगदी व्यवस्थित डिझाईन मॅच करून पिन लावून घ्यायची आहे। बघा दोघं बाजूने डिझाईन मॅच करून पिन लावायची आणि नंतर ही डिझाईन आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायची। अगदी सुंदर अशी डिझाईन तुम्हाला आज सांगितली मैत्रिणींनो। तर कमेंटमध्ये मला सांगत चालायचं आहे तुम्हाला डिझाईन कशा वाटतात आपल्या आणि चॅनलला लाईक पण करायचं आहे। तुमचं लाईक आणि एक कमेंट आपल्याला छान छान व्हिडिओ बनवायला एनर्जी मिळते आणि असे छान छान व्हिडिओ तुमच्या समोर येत जातील। त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करायचे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायचे। तर बघा इथे आपण 2 बाय 2चे असे चौकोनी तुकडे घेतले आणि त्याची अशी त्रिकोणी डिझाईन बनवली। ही आपल्याला आता इथे गळ्याला लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे बघा आपण दोघं साईडनी अशी डिझाईन लावून घेणार आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा याप्रमाणे आपण ही डिझाईन लावून घेतोय। डिझाईन लावून झाल्यानंतर इथे आपण एक पट्टी घेतली, तिला डबल फोल्ड करायचं आणि इथे कमरेला आता आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची कॉन्ट्रास्ट। पायपिंग करायची मैत्रिणींनी। इथे आपल्याला फक्त आपण डबल फोल्ड घडी केली आणि इथे शिवून घेतली। नंतर आपल्याला ती अशी फोल्ड करून जितकी पायपिंग हवी तितकी आपण करून घ्यायची। जाड किंवा बारीक तुम्हाला जशी आवडते तशी करायची। बघा अगदी सुंदर असे झाले आपली डिझाईन। आता लटकन आपल्याला बनवायचे त्याच्यासाठी 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घेतले आपण। दोन्ही कलरचे तुकडे घेतलेले आहेत आपण आणि त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घेतले। बघा ह्याप्रमाणे आपण लटकन बनवतोय। बघा अगदी सुंदर असं आपलं लटकन तयार झालं आणि दोघं लटकन आपल्याला हेच प्रमाणे बनवायचे। आता आपण लटकन लावून घेणार आहे। साधारण वरतून 2.5 इंच अंतर मोजायचं आणि हे लटकन आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। आता लावायची एक सुंदर अशी लेस। तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता। इथे आपण गोल्डन लेस वापरली।
बघा अगदी सुंदर अशी लेस लावून झाली. लेसला दोघं साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. आता आपण नॉट बांधून बघूया. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छान छान डिझाईन रोज बघत चला आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.